Hello everyone, we are studying paper 13, unit 2. Okay, today's topic is DNA sequencing. Okay, particularly in this video we are going to focus on Sanger's method of DNA sequencing. DNA sequencing can be done by various methods. Okay, we are first studying about Sanger's method. Okay, the DNA sequencingच्या methods किंवा ते methods बद्दल अजून काही पुढची information घ्यायच्या अगोदर we must know why DNA sequencing is necessary. Okay, DNA sequencing म्हणजे काय तर we all know that DNA is composed of nucleotides. Okay, आणि न्यूक्लियोटाइड्स मध्ये काय असणार आहे नायट्रोजन बेसेस फॉस्फेट शुगर. ओके, सो हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्यामध्ये कुठला तरी एक नायट्रोजन बेस असणार आहे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन और थायमिन. ओके, सो ह्या 4 नायट्रोजन बेसेसचं जे सिक्वेन्स आहे दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, आता हा सिक्वेन्स आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की फर्स्ट पोझिशनमध्ये कुठला न्यूक्लियोटाइड आहे, कुठला नायट्रोजन बेस आहे, सेकंड पोझिशनवरती कुठला नायट्रोजन बेस आहे दॅट इज ॲडेनिन आहे, ग्वानिन आहे, सायटोसिन आहे की थायमिन आहे. वाय? बिकॉज when we came to know about this, okay, when we know about the sequence of DNA, then it is useful for us to identify the functions of that particular gene. ओके, ते DNA आपल्या त्या सेगमेंटचा दॅट इज त्या जीनचा DNA मधल्या त्या पर्टिक्युलर जीनचा आपल्याला सिक्वेन्स माहीत झालं की मग पुढे त्याचं ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन कुठला तयार होणार आहे दॅट वी विल एबल टू नो. ओके, दॅट्स वाय सिक्वेन्सिंग ऑफ DNA इज इम्पॉर्टंट. फक्त आपल्याला ॲडेनिन ATGC ह्याच्यापासून हे 4 बेसेस आहे त्याच्यापासूनच सगळे पूर्ण DNA बनलेलं आहे. But it is necessary to identify that sequence. Okay, so in its capacity as a repository of information, a DNA molecule's most important property is its nucleotide sequence. Until late 1970s, determining the sequence of nucleic acid containing even 5 or 10 nucleotides was very laborious. Okay, it was not easy. Okay, in previous time, that is before 1970s, it was very laborious task. The development of 2 new techniques in 1977, one by Alan Maxam and Walter Gilbert and other by Frederick Sanger, made possible the sequencing of large DNA molecules with an ease and unimagined just a few years before. ओके, सो 1977 मध्ये 2 टेक्निक्स डेव्हलप झाल्या. वन इज नोन ॲज मॅक्सम गिल्बर्ट मेथड अँड अदर इज अ सॅंगर्स मेथड. ओके, इन बोथ सॅंगर्स अँड मॅक्सम गिल्बर्ट मेथड सिक्वेन्सिंग मेथड द general principle is to reduce DNA to 4 sets of labeled fragments. Okay, the reaction producing each set is base specific, so the lengths of the fragments correspond to the position in the DNA sequence where a certain base occurs. तर ह्यामध्ये प्रिन्सिपल काय म्हणजे याच्यामध्ये मेन आपण कशात फोकस केलं तर DNA ज्या 4 नायट्रोजन बेस पासून बनलेला आहे. ओके, दॅट त्याचे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याचं सेपरेशन वेगवेगळ्या मॉलिक्युलर वेट प्रमाणे होणार आहे ऑन द इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, सो वी आर गोइंग टू यूज दॅट प्रॉपर्टी फॉर आयडेंटिफाईंग द सिक्वेन्स ऑफ DNA. ओके, सो हिअर इज अ जनरल ओव्हरव्ह्यू. मी पहिला फक्त तुम्हाला ब्रीफली सांगते, देन वी विल go step by step. See, here is a single stranded DNA with unknown sequence. Okay, आता याच्यामध्ये सॅंगर्स मेथड काय एक्सप्लोर करतो की DNA रेप्लिकेशनची प्रोसेस आहे ती कशी होते दॅट प्रोसेस इज यूज्ड हिअर. तर DNA रेप्लिकेशनमध्ये काय लागणार आहे DNA पॉलिमरेज, नायट्रोजन बेसेस और DNTPs. Okay, and
by utilizing this property we are going to sequence DNA. तर हा आपल्याकडे आहे अननोन सिक्वेन्सचा एक सिंगल स्ट्रँडेड DNA आहे. त्याच्यामध्ये आपण DNA पॉलिमरेज ॲड करणार आणि काही सगळे डिऑक्सी न्यूक्लियोटाइड्स ओके अँड रेडिओ ॲक्टिवली लेबल्ड प्रायमर आणि हे प्रत्येक आपण वेगवेगळ्या ट्यूब्समध्ये ट्रान्सफर करून डायडिऑक्सी न्यूक्लियोटाइड्स वेगवेगळे जे आहेत ते ॲड करणार आहोत. डायडिऑक्सी मीन्स we are going to study that in the next slide. Okay, just remember we are going to add dideoxynucleotides in different deoxynucleotides in different tubes, that is dideoxy ATP, dideoxy CTP, TTP and GTP. Okay, then by utilizing these all the nucleotides, DNA polymerase and the single stranded DNA synthesis takes place. ओके आणि जेव्हा हे सगळे आपण DNAच्या सिंथेसिससाठी जी सगळे प्रोसेस लागणार जे सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण तिथे प्रोव्हाइड करणार आहेत इन द टेस्ट ट्यूब आणि प्लस आपण DDATP प्रोव्हाइड करणार DDNTPs आहेत दॅट इज डायडिऑक्सी न्यूक्लियोटाइड्स ओके ते प्रोव्हाइड करणार आहोत आणि मग त्याचं सिंथेसिस होणार आहे आणि मग सिंथेसिस झाल्यावर इलेक्ट्रोफोरेसिस करणार आहे. इलेक्ट्रोफोरेसिस केल्यावरती आपल्याला वेगवेगळे बँड्स दिसणार आहेत का तर आपण जे डायडिऑक्सी न्यूक्लियोटाइड्स टाकलेले आहेत तर ते डायडिऑक्सी न्यूक्लियोटाइड्स DNA ची जी सिंथेसिस प्रोसेस आहे ती तिथे स्टॉप करणार आहेत. ओके सी हिअर दिस इज अ न्यूक्लियोटाइड ओके फॉस्फेट शुगर आणि नायट्रोजन बेस आहे. सो डिऑक्सी न्यूक्लियोटाइड शुगर म्हणजे काय डिऑक्सी रायबोस शुगर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये फक्त सेकंड पोझिशनचा जो शुगर आहे तो त्याला ऑक्सिजन प्रेझेंट नसतो. ओके हिअर इज इट इज डिहायड्रेटेड ओके डिऑक्सिजनेटेड ओके तिथे फक्त H आहे सेकंड पोझिशनमध्ये. आता जो आपण DDNTPs यूज करणार आहेत म्हणजेच डायडिऑक्सी हे फक्त काय आहेत डिऑक्सी रायबोस शुगर आहेत जे आपण नॉर्मली आपल्या DNA मध्ये असतो तो डिऑक्सी रायबोस शुगर. बट हिअर वी आर गोइंग टू प्रोव्हाइड डायडिऑक्सी न्यूक्लियोटाइड. डायडिऑक्सी म्हणजे दोन पोझिशन्स वरती डिऑक्सी प्लेसेस असणार आहेत म्हणजेच जो 3' एंड आहे तिथे सुद्धा फक्त हायड्रोजन असणार आहे ऑक्सिजन नाही. ओके बट ॲज वी ऑल नो दॅट सी हिअर थर्ड पोझिशनवरचा जो ऑक्सिजन आहे इट इज व्हेरी मच नेसेसरी फॉर बॉन्डिंग विथ द नेक्स्ट न्यूक्लियोटाइड. ओके सो जी आपण बॉन्डिंगच इथे जर थर्ड पोझिशनवरती ऑक्सिजनचा प्रेझेन्स ऑक्सिजन नसेल तर तो नेक्स्ट न्यूक्लियोटाइडशी बॉन्ड होऊ शकत नाही. सो दॅट पर्टिक्युलर DNA synthesis process is stopped at that particular point. Okay, see this Sanger's method is also called as dideoxy method. To determine which nucleotide is incorporated into the chain of nucleotides for dideoxynucleotide triphosphate कुठले तर DDNTPs, DDATP, DDGTP and DDCTP and DDTTPs labeled with a distinct fluorescent dye are used to determine the synthesis reaction. Okay, तर हे सगळे जे डायडिऑक्सी न्यूक्लियोटाइड्स आहेत ते फ्लोरोसंटली लेबल्ड असणार आहेत. ओके कारण मग त्यांचं आपल्याला त्यांना ट्रॅक करणं इझी जाईल. Compared to DDNTPs has an oxygen atom removed from ribonucleotide, hence cannot form a link with the next nucleotide. See, extra as mentioned here, DDNTPs has an extra oxygen atom removed. इथे एक्स्ट्रा ऑक्सिजन ॲटम इथला रिमूव्ह झालेला असणार आहे
That's why it cannot be linked with the next nucleotide. Following synthesis, the reaction products are loaded into 4 lanes of single gel depending on the diverse chain terminating nucleotide and subjected to gel electrophoresis. According to their size, the sequence of DNA is thus determined. Okay. आता ती जिथे particularly जिथे ते stop होईल synthesis तिथे that particular chain will be terminated there आणि त्याचा जे फ्रॅगमेंट फॉर्म होईल ते आपण कुठे डिटरमाइन करू शकतो त्याची लेंथ तर by the process of electrophoresis. See, this is there are 6 steps in the Sanger's sequencing method. First is double stranded DNA is denatured into single stranded DNA. Okay. Then primer that corresponds to one end of the sequence is attached. Then 4 polymerase solutions with 4 types of dNTPs but only one type of ddNTPs are added. The DNA synthesis reaction initiates and the chain extends until the termination nucleotide is randomly incorporated. Then the resulting DNA fragments are denatured to single-stranded DNA, and then the denatured fragments are separated by gel electrophoresis and sequence is determined. So here we can see काय आहे जे डबल स्ट्रँडेड DNA आहे तो सिंगल स्ट्रँडमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि DNA सिंथेसिससाठी लागणारे DNA पॉलिमरेज ऑल द DNTPs डीऑक्सिन्यूक्लियोटाइड जे आहेत ते आपण सगळे ॲड करणार आहे प्रत्येक ह्या ट्यूबमध्ये. प्रत्येक ट्यूबमध्ये काय असणार आहे कॉमन तर सिंगल स्ट्रँडेड DNA ऑफ विच द सिक्वेन्स इज अननोन. ज्याचा सिक्वेन्स आपल्याला माहिती करायचा आहे असा DNA स्ट्रँड सिंगल स्ट्रँड तो प्रत्येक ट्यूबमध्ये असणार आहे. देन DNA पॉलिमरेज सुद्धा प्रत्येक ट्यूबमध्ये असणार आहे आणि हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत डीऑक्सिन्यूक्लियोटाइड्स DATP DCTP DTTP आणि DGTP हे सुद्धा प्रत्येक सगळ्या टाईपचे डीऑक्सिन्यूक्लियोटाइड्स म्हणजे ह्या पर्टिक्युलर ट्यूबमध्ये पण ATGC हे डीऑक्सीचे सगळे टाइप्स सगळ्या ट्यूबमध्ये प्रेझेंट असणार आहेत. बट आता ह्याच्यात डिफरन्स आणि रेडिओ ॲक्टिवली लेबल्ड प्रायमर आणि हे रेडिओ ॲक्टिवली लेबल्ड DDNTPs जे आहेत ते प्रत्येक ट्यूबमध्ये एकाच टाईपचा DDNTP असणार आहे. म्हणजेच ह्या ट्यूबमध्ये अलॉंग विथ द सिंगल स्ट्रँडेड DNA polymerase all the 4 ATP, GTP, TTP and CTP which is deoxygenated, we are going to add dideoxy ATP only. Okay, and in this tube we are going to add dideoxy CTP along with all these. Okay, we are not going to add any of the dideoxynucleotides in except DDCTP. ओके म्हणजे प्रत्येक ट्यूबमध्ये फक्त एक DDATP असणार आहे. म्हणजे इथे DDATP DDCTP DDTTP and DDGTP along with all these ingredients. Then तर इथे DNA सिंथेसिस होणार आहे. ह्या ट्यूब्समध्ये DNA सिंथेसिस कॅरी ऑन होणार आहे. मग आपल्याला हे स्ट्रँड्स कसे मिळणार आपल्याला कळणार कसं सिक्वेन्स तर जिथे आता इथे DDATP आहे. आता हिअर वी कॅन सी द सिक्वेन्स CTGA. ओके तर जर आपण DDATP इथं ॲड केलं आहे म्हणजे हा A कुणाशी जाऊन बाइंड होणार आहे ह्या सिक्वेन्समध्ये जो हा स्ट्रँड आहे सिंगल स्ट्रँड हा DDATP T ला बाइंड होणार. सो T ला जेव्हा हा बाइंड होईल तेव्हा इथेच चेन टर्मिनेट होणार कारण ह्याच्या पुढची चेन कॅरी ऑन होऊ शकत नाही कारण थर्ड पोझिशनवरचा ऑक्सिजन ऑफ द रायबोज शुगर इज मिसिंग. ओके सो द चेन विल नॉट बी
continued. Okay, synthesis is stopped at this particular position. Also आपण नॉर्मल जे DATP आहेत ते पण ॲड केलेले आहेत. सो ह्या DNA सिंगल स्ट्रँडेड DNA जे आहेत एकच स्ट्रँड आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही, असे बरेच स्ट्रँड्स ॲड केलेत सेम. सो इथे इट मे बी पॉसिबल दॅट DATP इथं ॲड झालेला आहे आणि नेक्स्ट position of T, A will be attached here. Okay, so in some other strand A will be attached to this T. Okay, अशा पद्धतीने ते पर्टिक्युलर चेन जेव्हा डायडिऑक्सिन्यूक्लियोटाइड्स तिथे ॲड होतील त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सला, तेव्हा ते तिथे टर्मिनेट होणार. सो बाय कॅरिंग आउट द जेल इलेक्ट्रोफोरेसिस आपल्याला काय मिळणार आहे, short lengths or short fragments according to their length. ओके, मग लेंथ प्रमाणे जे फ्रॅगमेंट्स आपल्याला मिळतील त्याप्रमाणे we can read it. See, in this particular electrophoresis we can identify. पहिला कुठला आहे तर G, next is A, then next is C, then next T, then G, then A, then again A, then G and then C. See here, हा सिक्वेन्स आपण रीड केला अकॉर्डिंग टू त्याची साईज प्रमाणे ते इलेक्ट्रोफोरेसिस वरती त्या जेल वरती रन करतील न्यूक्लियोटाइड्स. मग आपल्याला काय मिळेल, हा सिक्वेन्स मिळेल. पण हा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असणार आहे, कारण ह्याच्या अपोजिट C जर single stranded DNA of unknown sequence we have C, then it will bind to G. Okay, thymine, if there is presence of thymine, then what will bind, A will bind. If G is present, then C will bind. So this sequence which we get is a complementary sequence. आणि आपल्याला जर त्या पर्टिक्युलर DNA ह्या सिंगल स्ट्रँडेड DNA चा जो सिक्वेन्स आपल्याला माहीत करून घ्यायचा असेल तर we just have to make this sequence complementary. G will bind to C, A will bind to T, C will bind to G, and in this way we will get the exact sequence. See here, we will get the exact sequence of the nucleotides in the unknown DNA. Okay, so this methods makes use of the mechanism of DNA synthesis by DNA polymerase. DNA polymerase requires both a primer, which is a short oligonucleotide strand to which nucleotides are added, a template strand to guide the selection of new nucleotide. In cells, the 3' hydroxyl group of primer reacts with an incoming deoxynucleoside triphosphate DNTP to form a new phosphodiester bond. The Sanger sequencing procedure uses dideoxynucleotide triphosphate analogs to the interrupt DNA synthesis. तर आपण dideoxynucleotide काय ॲड करतो to interrupt the DNA synthesis. Okay, and that's why this method is called as dideoxy method. When the DDNTPs, that is dideoxynucleotides, is inserted in the place of DNTPs, the strand elongation is halted after a analog is added. म्हणजेच काय, जिथे ज्या पोझिशनवर DNTPsच्या ऐवजी DDNTPs ॲड होणार तिथे ती सिंथेसिस और इलॉंगेशनची जी प्रोसेस आहे स्ट्रँडच्या ती हॉल्ट होणार, बिकॉज इट लॅक्स 3' hydroxyl group needed for the next step. Then DNA which is to be sequenced is used as template strand. A short primer, radioactively or fluorescently labeled, is added to it by addition of small amounts of single DDNTPs, for example DDCTP. तर आपण जसं ATPचं एक्झाम्पल घेतलं DDATP, आता इथे
for example DDCTPSL, to an otherwise normal reaction, the synthesis of strand will be prematurely terminated at some location where DC normally occurs. म्हणजे जिथे DCTP नॉर्मली जाऊन बाइंड होणार आहे त्याऐवजी जर DDCTP जाऊन बाइंड झाला तर काय होणार आहे, तिथे टर्मिनेशन होणार आहे. Given the excess of DCTP over the DDCTP, the chance that analog will be incorporated whenever DC is to be added is small. However, DDCTP is present in sufficient amount to ensure that each new strand has a high probability of acquiring at least one DDC at some point during synthesis. The result is a solution containing a mixture of labeled fragments, each ending with C residue. Each C residue in the sequence generates a set of fragments of a particular length such that the different sized fragments separated by electrophoresis reveal the location of C residues. आता आपण इथे बघू शकतो, इथे C फर्स्ट पोझिशनला पण आहे आणि नंतर परत खाली पण आहे, दॅट इज फिफ्थ पोझिशनला पण C आहे. तर फर्स्ट पोझिशनवरती एकदा तो स्टॉप होणार आहे, चेन तिथेच टर्मिनेट होणार आहे. देन नेक्स्ट फिफ्थ पोझिशनवरती पण C आहे, तर तिथे पण एकदा टर्मिनेट होणार जर DDGTP ॲड केला असेल तर. ओके, मग असं ते कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो. फर्स्ट पोझिशनवरती जर स्टॉप झाला तर नेक्स्ट आपल्याला सिक्वेन्स कसं करणार, तर आपण DNTPs पण टाकतोय आणि त्याप्रमाणे त्या प्रपोर्शनमध्येच DDCTP पण टाकतोय. सो सगळे रँडमली बाइंड होणार आहेत टू each of the single strands present in the particular test tubes. Okay, so this procedure is repeated separately for each of the 4 DNTPs and the sequence can be read directly from the autoradiogram of the gel. Because shorter DNA fragments migrate faster, the fragments near the bottom of the gel, आता जे शॉर्ट न्यूक्लियर DNA फ्रॅगमेंट्स आहेत ते फास्ट मायग्रेट करणार. सो फ्रॅगमेंट्स नियर द बॉटम ऑफ द जेल रिप्रेझेंट द न्यूक्लियोटाइड पोझिशन्स क्लोजेस्ट टू द प्रायमर, दॅट इज 5' एंड. ओके, सो जे जेलच्या बॉटमला असतील ते that are near 5' end and the sequence is read in the 5' to 3' direction from the bottom to top. Note that sequence obtained is that of the strand complementary to the strand being analyzed. Okay, आपण मगाशी बघितल्याप्रमाणे हा स्ट्रँड कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. ओके, सो हे कॉम्प्लिमेंटरी असणार आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा जो कॉम्प्लिमेंटरी बेस आहे that we have to consider and we will get the sequence. So this is all about the Sanger's method of DNA sequencing. Thank you.